तर पूजा थाळीत आवश्यक वस्तू कोणत्या आणि त्याचं धार्मिक महत्त्व काय? होळीच्या पूजा थाळीत काय असावं? प्रत्येक वस्तूचं धार्मिक महत्त्व काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. होळी हा रंगांचा सण आहे, पण त्याप्रमाणे होलिका दहन सुद्धा होते. होलिका दहन करताना त्याआधी पूजा करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर पूजा थाळीत कोणत्या आवश्यक वस्तू आहेत त्याची माहिती घेऊया. तर पूजा थाळीत आवश्यक वस्तू कोणत्या आणि त्याचं धार्मिक महत्त्व काय हे जाणून घेऊया. सर्वप्रथम हळद आणि कुंकू हे मंगलतेचं आणि शुभत्वाचं प्रतीक आहे. पूजा करताना प्रथम तिलक लावलं जातं, हळद कुंकू वाहिले जाते. त्यानंतर अक्षता, पूर्णता आणि समृद्धीचे प्रतीक. तिसरी वस्तू म्हणजे नारळ. नारळाला श्रीफळ म्हणतात, याचा अर्थ लक्ष्मीचे आगमन. पण होळीमध्ये नारळ का अर्पण करतो ह्याचे कारण जाणून घेण्यासाठी वरील दिलेला व्हिडिओ नक्की पहा. चौथं म्हणजे फुले. कोणतीही फुले चालतील, पण विशेषतः झेंडूचे फूल सकारात्मक ऊर्जा वाढवते. पाचवं म्हणजे पाण्याने भरलेला कलश, शुद्धतेचा आणि जीवनाचे प्रतीक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाल, कारण होळी म्हणजे रंगांचा सण. गुलाल आनंद आणि एकतेचं प्रतीक. होळीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. होळी पूजा प्रामुख्याने संध्याकाळी केली जाते. होळीच्या अग्नीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. होळीची कथा प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी संबंधित आहे. होळीची कथा जाणून घेण्यासाठी वर दिलेला व्हिडिओ नक्की पहा. आता तुम्ही थाळी कशी सजवू शकता ही एक पितळ किंवा स्टीलची गोल थाळी घ्या, किंवा तुम्ही अशी रेडीमेड थाळी सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये हळद कुंकू, एक छोटा दिवा, फुले आणि गुलाल या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवा. जर तुम्हाला रेडीमेड सुंदर होळी पूजा थाळी सेट असं पाहिजे असेल, कलश हवा असेल, काही विश्वासार्ह लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही खरेदी केलं तर थोडं कमिशन मिळेल आणि चॅनलला हातभार लागेल. तुम्हाला असेच मराठी सण, पूजाविधी आणि संस्कृतीविषयी माहिती हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही होळी कशी साजरी करता हे कमेंटमध्ये नक्की लिहा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा.